वृषभ राशीच्या मंडळींनो, आज मी जे काही सांगणार आहे ना, त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगते, जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर पुढील आठवडा किंवा हा ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडवणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब हे तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या टाकल्या आहेत. मंडळींनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्री अपरात्री रडलात, ज्या गोष्टीकडे देवाकडे पदर पसरून मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर घेऊन येणारा हा काळ आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात असे एक भयंकर भूकंप येईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मंडळींनो, तुमच्या आयुष्याचा आजचा दिवस हा शेवटचा वाईट दिवस ठरणार की तुम्हाला एका भयंकर संकटाच्या खाईत ढकलणार. कारण ऑगस्ट महिन्यात पवित्र श्रावण महिना सुरू होत असून तब्बल 300 वर्षानंतर बुध आणि महादेवाच्या कृपेने अत्यंत दुर्मिळ व शक्तिशाली राजयोग तुमच्या राशीत सक्रिय झालाय. तुमच्या अगदी जवळ राहणारी, त्यासोबतच रोज तुमच्यासोबत हसणारी, बोलणारी एक स्त्री तुमच्या पाठीमागे असा काही खेळ खेळती जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही स्त्री साक्षात महालक्ष्मीचा अवतार बनून तुम्हाला श्रीमंत बनवणार की तुमच्या सगळ्या सुखाची राखरांगोळी करणार. तिच्या एका चुकीमुळे तुमचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. कोण आहे ती गुडस्त्री आणि तिच्या नावाचं पहिलं अक्षर काय आहे? मंडळीनं, पण एक इशारा सुद्धा आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटं सुद्धा बघून बंद केला किंवा अर्ध्यावर सोडून निघून गेलात तर आयुष्यात कधी ना भरून निघणारे भयंकर नुकसान होईल. ते तुमचं कारण पुढील आठवडा म्हणा किंवा हा ऑगस्ट महिना म्हणा. वृषभ राशीच्या लोकांना 5 अशा मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक देणार आहेत. चला तर मग भगवान शंकराचं भोलेनाथाचं नाव घेऊया आणि जाणून घेऊया त्या स्त्रीचं, तुमच्या नशिबाचं या महिन्यातील गूढ रहस्य. पण लक्षात ठेवा, शेवटी मी एक असा महाउपाय देखील सांगणार आहे जो न ऐकल्यास ती संपूर्ण भविष्यवाणी तुमच्यावरच उलटून पडू शकते. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप नका करू. मन शांत ठेवा आणि एक एक शब्द नीट लक्ष देऊन ऐका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनीचराय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर आणि शनिदेवावर विश्वास आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यांनी हे कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या मंडळींनो, ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि काही दिवसातच पवित्र श्रावण महिन्याची चाहूल लागली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात असे एक भयंकर भूकंप होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण ग्रहांची चक्रून टाकणारी आणि धडकी भरणारी हालचाल तब्बल 300 वर्षानंतर घडत असून तुमच्या राशीचा स्वामी आणि साक्षात महादेव शिवशंकराच्या विशेष आशीर्वादाने एक प्रचंड शक्तिशाली काळ सुरू होणार आहे. येणाऱ्या अवघ्या काही तासातच तुमच्या आसपासच्या वातावरणात एक विचित्र गूढ शांतता पसरली. काहीतरी अघटित घडणार आहे किंवा तुमच्या नशिबाचे चक्र अचानक पूर्ण 360 अंशात फिरेल. याची स्पष्ट चाहूल तुम्हाला अगदी पहिल्या काही दिवसातच लागायला सुरुवात होईल. मंडळींनो, येणाऱ्या काही दिवसात तुमच्या रोजच्या आयुष्यात अचानक अशा काही हदरून सोडणाऱ्या घडामोडी सुद्धा घडतील ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्या कामाची तुम्ही गेले कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून वाट पाहत होतात, जी कामाची व पैशाची प्रकरणे कायमची अडकून पडली होती, त्याबाबत अचानक एक अत्यंत सुखद आणि अशी धक्कादायक बातमी तुमच्या कानावर पडेल. एवढंच नाही तर ज्याच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला त्या तुमच्या अगदी जवळच्या माणसाचा खरा विषारी आणि भीषण चेहरा सुद्धा या येणाऱ्या काही दिवसात तुमच्यासमोर उघडा पडेल. श्रावण समारंभाचा महादेवाने कर्माचा हिशोब चुकता करण्याची सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांनी आजवर तुम्हाला छळलं, ज्यांनी आजवर तुम्हाला कमी लेखलं, तुमचा वापर केला, त्यांचा विनाश काळ जवळ आल्याची जाणीव सुद्धा त्यांना लवकरच होईल. इतकंच पण मंडळींनो, वृषभ राशी जातकांनो, ताईंनो, दादांनो, इथे सर्वात मोठा धोका सुद्धा दडलाय. कारण येणारे काही दिवस जितके तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतात, तितकं ते एका लहानशा चुकीमुळे तुम्हाला भयंकर संकटाच्या दरी सुद्धा ढकलण्यास कारणीभूत ठरू शकतात. या काळात ग्रह आणि नशीब तुमची तीव्र परीक्षा घेणार आहेत. कारण तुमच्या संयमाचा अंत पाहिला जाईल आणि तुमच्या मनात भीती, शंका आणि अव्यवस्था निर्माण केली जाईल. जर तुम्ही या काही दिवसात घाबरलात किंवा काही गडबडीत एखाद्या चुकीचा निर्णय घेतला तर हातात आलेला हा सुवर्णयोग तुमच्यापासून कायमचा निसटून जाईल. म्हणूनच या दिवसात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे अत्यंत सतर्कने आणि सावधगिरीने पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं ठरणार आहे. त्यासोबतच
वृषभ राशीच्या मंडळींनो, ऑगस्टचा पहिला कठीण आठवडा संपला की ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ वळण घेईल. ज्या त्रासातून किंवा मानसिक तणावातून तुम्ही जात होतात तो काळ आता मागे पडेल आणि पहिला आठवडा संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात एकोमागो एक 3 अशा आनंदाच्या बातम्या धडकतील, ज्या ऐकून तुमचं मन आनंदाने भरून येईल. पहिली पहिली म्हणजे अडून बसलेला पैसा किंवा आर्थिक तिटा सुटून जाईल. पहिल्या आठवड्यानंतर पहिली सर्वात मोठी बातमी तुमच्या पैशाशी जोडलेली असेल. इतके महिन्यापासून अडून बसलेला तुमचा हक्काचा पैसा असो किंवा उधारी अचानक तुमच्या हातात येईल. ज्या कर्जाच्या चिंतेने तुम्हाला रात्री झोपही येत नव्हती, त्यातून मुक्ती होण्याचा मार्ग हा श्रावण महिन्यात महादेवाच्या कृपेने मोकळा देखील होईल. दुसरी घटना म्हणजे बुद्धी चातुर्याने कामात मोठा विजय व नवीन संधी, जसे की तुमची नोकरी असो की व्यवसायातून एक मोठी आनंदाची बातमी येईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नवीन पद असो किंवा मोठी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला अडकून पडलेली मोठी डील अचानक फायनल झाल्याचा निरोपही मिळेल. तुमच्या विरोधकांनी तुमच्या विरुद्ध जे काही कट कारस्थानं रचली होती ते सगळे उघडे पडून तुमचा विजय मात्र निश्चित होईल. त्यासोबतच कौटुंबिक संकटाचा अंत व आरोग्य लाभ, जसं की तिसरी सर्वात मोठी घटना जी आनंदाची बातमी आहे, तुमच्या घरातील वातावरणाशी संबंधित असेल. घरातील आजारपण, मानसिक तणाव, वारंवार होणारे जे ताण, भांडणं, तंटे आहेत, जे अचानक संपून मंडळींनो घरात पुन्हा एकदा शांतता आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, लक्षात ठेवा, या तिन्ही आनंदाच्या बातम्या तुम्हाला तेव्हाच उपभोगता येतील जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीमागे होणाऱ्या विश्वासघातापासून सावध राहाल. तुमच्या नात्यातील किंवा मित्रातील काही लोक तुमच्या आनंदावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणून आनंदाच्या बातम्या कानावर पडतात तुमच्या अतिउत्साहात कोणासमोरही आपल्या गुप्त गोष्टी सांगत फिरू नका. यासोबतच वृषभ राशीच्या जातकांनो, आजपर्यंत विश्वासघाताच्या ज्या भीषण धक्क्याने तुम्ही आतून तुटले असतानाच या सर्व अंधारात एक चमत्कार सुद्धा घडणार आहे. जेव्हा जग तुमच्या विरुद्ध उभे राहील किंवा ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला सोडून जातील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एका गूढ स्त्रीचा प्रवेश नक्की होईल. ही स्त्री कोणतीही साधारण व्यक्ती नसून तुमच्यावर ओढवलेल्या भयंकर संकटामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी नशिबाने पाठवली एक रक्षक ढाल असणार आहे. साक्षात महालक्ष्मीचे रूप असलेली ही स्त्री तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवले. आज जर तुम्हाला रडणारे तुमचं नशीब अचानक तुमचे तोंड कौतुक करू लागेल. या स्त्रीवर ग्रहांचा अत्यंत शक्तिशाली आणि शुभ प्रभाव आहे. तिच्यामध्ये एक अशी अद्भुत सकर्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरातील आणि आयुष्यातील सर्व नकर्मक शक्तीचा, काळ्या नजराचा आणि मानसिक चिंतेचा एका क्षणात नाश करेल. तिचं पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच कित्येक वर्षापासून अडून राहिलेली कामे चुटकीसारखी पूर्ण होतील आणि व्यापारातील तोटा अचानक मोठ्या फायद्यात बदलू लागेल. वृषभ राशीच्या मंडळीनं, तुमच्यासाठी ही स्त्री दुसरी तिसरी परकी कुणी नसून ती तुमच्या आसपास कुठेतरी राहते, पण तुमच्या शंकास्पद किंवा जास्त विचार करणाऱ्या स्वभावामुळे तुम्ही अजूनही तिला ओळखू शकला नाहीत. ही ती स्त्री आहे, स्वतःच्या सुखाचा त्याग करून कोणती अपेक्षा न ठेवता तुमच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहत आली आहे. तिच्या येण्याने तुमच्या घरात गमावलेली सुख, शांती आणि समृद्धी परत येईल. पण सावधान, जर तुम्ही या स्त्रीकडे दुर्लक्ष केलं तर हा सुवर्ण काळ हातातून नक्कीच निसटून जाईल. तर वृषभ राशीच्या मंडळीनो, साक्षात महालक्ष्मीचे रूप असलेली ही गूढ स्त्री नेमकी कोण आहे, तिला कसं ओळखायचं? तर स्त्रीचं पहिलं शारीरिक ओळख म्हणजे तिचं कपाळ थोडं रुंद असेल, डोळे सुटसुटीत आणि चमकदार असतील. त्यासोबत तिचं बोलणं अगदी अत्यंत स्पष्ट, कधी कडू वाटणारं पण तुमच्या भल्याचंच असतं, हे महत्त्वाचं आहे. जर ही स्त्री तुमच्या चांगल्या काळात फारशी दिसली नाही, पण तुमच्या अत्यंत वाईट व आताशी परिस्थितीत कोणताही अपेक्षा न ठेवता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तीच ही भाग्याची स्त्री आहे. मंडळींनो, तिच्या नावाचं पहिलं अक्षर मुख्य तत्व स आणि अ या अक्षरापासून सुरू होत असल्याचं खूप मोठी शक्यता आहे. ही स्त्री तुमची बहीण असो किंवा आई किंवा पत्नी किंवा एखादी खरी जवळची मैत्रीण देखील असू शकते. तिचा योग्य तो सन्मान करणं हे तुमच्या भाग्योदयासाठी अत्यंत गरजेचं आहे. ऑगस्ट महिन्यात सुरू होणारा पवित्र श्रावण महिना या 300 वर्षानंतर आलेला हा सुवर्णकाळ हातातून निसटू नये म्हणून तुम्हाला काही कडक नियमसुद्धा पाळायचे आहेत. सर्वात आधी या संपूर्ण महिन्यात तुमची कोणती गुप्त योजना असो, कमाई असो किंवा घरातील गोष्टी असो, कोणासमोर उघडेपणे शेअर करायचं नाहीत. तुमचं यश गुप्त ठेवणं या काळातील सर्वात मोठा मंत्र असेल. याशिवाय श्रावणाच्या दर सोमवारी महादेवाला पांढरे चंदन, अक्षदा आणि जलाचा अभिषेक नक्की करावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मंडळीनो, या मंत्राचा जपही करावा. रोज संध्याकाळी घरात कापूर व काळी मिरी एकत्र जाळून त्याचा धूर पूर्ण घरात पसरवा. त्यामुळे वाईट नजर असो किंवा नकर्मता एका क्षणात नष्ट होईल. त्यासोबतच वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपले असून महादेव स्वतः तुमचं नशीब बदलायला आलेत.
जर तुम्हाला महादेवावर आणि तुमच्या नशिबावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक करा आणि तुमच्या जवळच्या ऋषीवृषीच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा. खालील कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने 3 वेळा हर हर महादेव किंवा जय शिवशंभो लिहायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच तुमच्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी संपत्तीचा वर्षाव नक्की होईल. तर मंडळीनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.